डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या मालमत्तांची एसीबीकडनं चौकशी केली जाणार आहे। एसीबीचे अधीक्षक अमोल तांबे यांनी वरिष्ठांकडे त्यासाठी परवानगी मागितली आहे। या तिघांची सुद्धा एसीबी चौकशी करण्याची मागणी किंवा तक्रार शिवसेनेचे नेते अजय भोसलेंकडनं करण्यात आलेली होती। रक्ताचे नमुने बदलण्यासाठी या तिघांनीही लाच घेतल्याचा आरोप आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतील। मंदार, या तिघांच्या अडचणी आता आणखी कशा वाढू शकतात? डॉक्टर अजय तावरे हे याआधी अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये सहभागी होते। मग पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी बदलण्याचा एक प्रकार असेल किंवा पुण्यातील शिरूर भागामध्ये एका महिलेच्या मृत्यूनंतर वादग्रस्त असा अहवाल देणं असेल किंवा इतरही असे अनेक प्रकार आहेत की ज्यामध्ये डॉक्टर अजय तावरे यांचं नाव वेळोवेळी येत गेलं आणि त्यामुळं याआधी त्यांनी जे काही गैरप्रकार केले त्यातून त्यांनी जी काही संपत्ती पैसे मिळवलेले असण्याची शक्यता आहे याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार करण्यात आली होती आणि ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गांभीर्याने घेतलेली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे अधीक्षक आहेत अमोल तांबे यांनी त्यासाठी त्यांच्या वरिष्ठांकडे लेखी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि जे काही सोपस्कार आहेत या परवानगीचे ते मिळाल्यानंतर डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि हा अतुल घटकांबळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे। धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।